एआय माघार नाही असं जरांगे म्हणतायत, तर चर्चेतूनच तोडगा निघेल असं मुख्यमंत्री म्हणतायत। मग यातून तोडगा निघणार कसा? जरांगे त्यांचं आंदोलन, विरोधक आणि सरकार यांच्याबद्दलचे अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आम्ही एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारले। त्यावर एआयनं जरांगे आणि सरकारबद्दल अतिशय इंटरेस्टिंग उत्तरं दिली आहेत। काय आहेत ती उत्तरं पाहणार आहोत या रिपोर्टमधून। एका बाजूला जरांगे, दुसऱ्या बाजूला सरकार, तिसऱ्या बाजूला विरोधक आणि चौथ्या बाजूला कायदा आणि कोर्ट। जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढायचा तरी कसा, हाच खल सुरू असताना सगळ्यांचं लक्ष लागलंय ते सरकार काय निर्णय घेतं याच्याकडे। सरकार म्हणतंय जरांगेंच्या मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू आहे आणि चर्चेतूनच तोडगा निघेल। या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत, तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे, कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे। लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात, आंदोलन त्याचा एक मार्ग असतो। त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो। मात्र मराठा आंदोलकांच्या बाबतीत सरकार कुठे चुकतंय हा प्रश्न आम्ही जेव्हा एआयला विचारला त्यावेळेस एआयने काय उत्तर दिलं पहा। वेळेवर निर्णय न घेणं, प्रत्येक वेळी समिती उपसमिती असं सरकार करतं, ठोस निकालाचा अभाव, त्यामुळे समाजाची नाराजी आहे, स्पष्ट संवाद नाही, जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये विश्वासार्ह संवाद होत नाही, शेवटच्या क्षणी चर्चा होते, ओबीसी समाजाची नाराजी सांभाळली नाही, मराठ्यांना ओबीसीतून कुणबी नोंदी देताना ओबीसींचा विश्वास जिंकला नाही, राजकीय खेळ जास्त, धोरण कमी, सत्तेत असलेले पक्ष याकडे निवडणुकीचा प्रश्न म्हणून बघतात, त्यामुळे ठोस पावलं उचलली जात नाहीत असं एआय म्हणतंय। मराठा आंदोलनामध्ये सरकार कुठे चुकतं याबरोबरच मनोज जरांगे कुठे चुकतात हा प्रश्नही आम्ही एआयला विचारला। त्यावर एआय काय म्हणालं पाहूया। संविधानिक प्रक्रियेत न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गांवर जरांगे अविश्वास दाखवतात। जरांगेंच्या धोरणाबद्दल अस्पष्टता आहे, सर्व मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेशाची त्यांची मागणी आहे, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अडचण आहे। जरांगे त्यांचं आंदोलन राजकीय नाही म्हणतात आणि राजकीय व्यवहारात गुंतले जातात। जरांगेंची भाषा समाजभेदात्मक आहे, इतर समाजांविरोधात त्यांचा आक्रमक सूर आहे। जरांगेंना तात्काळ निकालाची अपेक्षा आहे। जरांगे नेहमी घाईत निर्णय घेण्यासाठी दबाव आणतात। आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आम्ही एआयला विचारला, तो म्हणजे जरांगे कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचे आहेत का? त्यावर एआय काय म्हणालं पहा। जरांगेंचे एखाद्या नेत्याशी गाढ संबंध नाहीयेत, पण एकनाथ शिंदेशी जरांगेंचा संवाद असल्याचं सिद्ध झालंय। जरांगेंच्या पहिल्या आंदोलना वेळेस देखील जरांगेंनी वेळोवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऐकलं होतं, त्यामुळेच ठाकरे गटानं शिंदेंवर निशाणा साधलाय। नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे। याचं कारण आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपराला गूळ लावण्यात आला। आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे। जरांगेंबाबत आम्ही एआयला विचारलेला पुढचा प्रश्न होता, मनोज जरांगेंचे सौजन्यपूर्ण संबंध कोणत्या नेत्यासोबत? तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी जरांगेंचे स्थिर संबंध आहेत। मनोज जरांगेंची विरोधात्मक प्रतिक्रिया कोणत्या नेत्याविरोधात असते?
तर त्याचं एआयनं दिलेलं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस आणि आंदोलन विरोधकांसंदर्भात. कोणत्या नेत्याविरोधात जरांगेंच्या कार्यकर्त्यांचा असंतोष आहे, तर त्याचं एआयनं दिलेलं उत्तर नारायण राणे आणि रावसाहेब दानवे असं आहे. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भर ओसरतोय का? नाही, उलट सामाजिक आणि राजकीय पाठिंबा वाढतोय असं एआयचं उत्तर आलं. जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहण्याचा सरकारचा, विरोधकांचा, कोर्टाचा आणि एआयचा दृष्टिकोन काय आहे त्याची ही उत्तरं आहेत. अर्थात जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा राजकीय चष्मा आहे आणि त्यातूनच प्रत्येक जण आपल्या सोयीनं जरांगेंच्या आंदोलनाचा अर्थ काढतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. मराठा आरक्षण मिळणार का? मराठा आरक्षण द्यायचं का? या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता या मुळाशी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मराठा समाज मागास आहे का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही सरकार असेल, विरोधक असतील किंवा मग कोर्टाकडून देखील जाणून घेतलेला आहे. मात्र याचा प्रश्न आम्ही एआयला विचारला असता एआयनं नेमकं काय उत्तर दिलंय बघूयात या रिपोर्टमधून. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे चाटत नाही. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही असं जरांगे म्हणतायत. मराठा आरक्षण द्यायचं असेल तर आधी एका प्रश्नाचं उत्तर सिद्ध करावं लागेल. तो प्रश्न म्हणजे मराठा समाज मागास आहे का? मराठा समाज मागास आहे का यावर कोणाच्या काय भूमिका आहे ते जाणून घेऊया. सध्या फडणवीस सरकार आहे. फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीतच मराठा आरक्षण दिलं होतं. मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर केला. यातल्या 3 शिफारसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूर केल्या. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि कलम 16(4) मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजे SC/BC या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशी घोषणाही फडणवीसांनी केली. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदाही संमत करून घेतला. 27 जून 2018ला मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला. सरकारच्या 16% आरक्षणाच्या मागणीत मात्र मुंबई हायकोर्टानं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार बदल केला. मराठा समाजाला 16% ऐवजी सरकारी नोकऱ्यात 13% तर शिक्षणात 12% आरक्षण दिलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायद्याच्या चौकटीत असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत ॲडव्होकेट जयश्री पाटलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. मराठा समाज मागास आहे का याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणालंय बघा. मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिक दृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजातील नागरिकांना शिक्षण आणि नोकरीतलं महाराष्ट्र सरकारनं दिलेलं आरक्षण घटनाबाह्य ठरवलं. आता आपण बघूया मराठा समाज मागास आहे का याबद्दल एआय काय म्हणताय. मराठा समाज मागास आहे का हा प्रश्न एआयला विचारल्यावर एआय म्हणताय, आर्थिक बाबतीत अनेक मराठी अत्यंत गरीब आहे, शेतीवर अवलंबून आणि कर्जबाजारी आहे. शैक्षणिक पातळीवर ग्रामीण भागात मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या मागे आहे. राजकीय बाबतीत मात्र मराठ्यांकडे राजकीय नेतृत्व आणि सत्तेचा प्रभाव आहे. सामाजिक स्तराबाबत विविधता आहे. काही वर्ग प्रगत आहेत पण बरेच जण मागास आहे. मराठा समाज एकसंध नाही पण त्यातला मोठा वर्ग निश्चित मागास आहे असं एआय म्हणतंय. आता यावर तोडगा कसा काढायचा तर सरकार म्हणतंय आम्ही तोडगा काढूच. या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे. या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या
त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत, तेही त्याच्यावर विचार करतायत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे. मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत. आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण मी जाहीरपणे सांगितलं होतं की आरक्षण देणार. 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आजही ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना यावर तोडगा कसा काढायचा याबाबत विरोधक, विशेषतः शरद पवार आणि काँग्रेस फार काही बोलायला तयार नाही. ठाकरे म्हणतायत, शिवरायांची शपथ घेतली होती, आता तरी ती पूर्ण करा. आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपराला गूळ लावण्यात आला. जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकार आणि विरोधकांची भूमिका काय आहे ते आपण पाहिलं. जरांगेंच्या आंदोलनावर उपाय काय हे जेव्हा आम्ही एआयला विचारलं तेव्हा एआय काय म्हणतंय बघा. सरकारनं स्पष्ट भूमिका जाहीर करावी. दिशाभूल होणारी अर्धवट आश्वासनं देऊ नयेत. स्वतंत्र मराठा कोट्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे. ओबीसी समाजाशी समन्वय आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याची हमी द्यावी. ठराविक वेळापत्रक, दर महिन्याला रिपोर्ट जाहीर करावा. त्याचबरोबर राजकीय प्रामाणिकपणा आणि लोकांशी संवाद ठेवावा. एआयची उत्तरं ही वस्तुनिष्ठ असतात, मात्र प्रत्यक्षात तोडगा काढताना कायद्याची चौकट, मराठा समाज, ओबीसी समाज, इतर जनभावना हे सगळं लक्षात घेऊन तारेवरची कसरत करावी लागते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.